मराठी व्याकरण प्रयोग. प्रयोग म्हणजे काय तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आलं का लक्षात? कर्तरी प्रयोगमध्ये वाक्यावरूनच कळते, कर्त्याचं लिंगवचन बदललं की क्रियापद बदलते, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ बघा, तर श्याम पेरू खातो, श्यामच्या ऐवजी आपण सीता घेतलं, सीता पेरू खाते, क्रियापद बदललं. इकडे बघा, मी सिनेमा बघतो, मीच्या ऐवजी ती घेतलं, ती सिनेमा बघते, क्रियापद बदललं, कर्ता बदलल्यावर क्रियापद बदललं, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असते, क्रियापदाचं रूप हे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते. म्हणजे बघा, आता रामाने आंबा खाल्ला आणि रामाने आंबे खाल्ले, म्हणजे आता इथे पण कर्म बदलल्यावर क्रियापद बदलते ना, त्यावेळी त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्याने कपाट उघडला, त्याने डबा उघडला, त्याने कपाट उघडले, इथे पण कर्म बदललं आहे, त्यावेळी क्रियापद बदललं, म्हणजेच हा कर्मणी प्रयोग. तिसरा आहे भावे प्रयोग. म्हणजे जेव्हा क्रियापद हे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, गोपालने गाईस बांधले, तुम्ही गोपालचं लिंग बदला, गोपिकाने गाईस बांधले, गाईच्या ऐवजी गाईस एक वचन आहे ना, अनेक वचन, गायींना बांधले, म्हणजे तुम्ही कर्ता बदला किंवा कर्म बदला, क्रियापद बदलत नाही, त्यालाच म्हणतात भावे प्रयोग. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.